राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर झाल्याचा दावा होतोय। सुनील टिंगरेंनी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे। भविष्यात टिंगरेंचा पक्षात सन्मान राखला जाणार असल्याचंही आश्वासन देण्यात आलंय। पक्षातील नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी झाले। पार्थ पवार आणि सुनील टिंगरे यांच्यात अर्धा तास बैठक झाली। आपल्याला कल्पना आहे विधान परिषद निवडणुकांच्यासाठी जोरदार तयारी आणि वादंग सुद्धा पाहायला मिळाले कालपर्यंत। आणि त्यात पुण्यातून संजय काकडे जे भाजपचे माजी खासदार आणि बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यावरून टिंगरे नाराज होते, मग त्यांची समजूत काढण्यात आली आणि अखेर ती समजूत काढली गेली आहे असा दावा होतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। पक्षामध्ये काही वेळेस असे सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात। त्यांनी तो निर्णय घेतला। निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला वाऱ्यावर सोडणार नाही। या येत्या काळामध्ये मला चांगला मान सन्मान राखतील एवढी मला खात्री आहे। तुम्हीच राहणार आहात की आतापर्यंत मी कुठं म्हणलो का? तुम्हाला कधी बोललो का की मी काय सोडणार आहे? काय तुम्हाला आश्वासन काय दिलंय? नाराजी दूर झाली का? अण्णा तुम्ही आतमध्ये बरं म्हणजे तुम्ही तिघ जण बसून पार्थ दादा, तुम्ही, विक्रम काकडे आणि वैशालीताई नागोडे हे सगळे बसून चर्चा करत होते। काय कशा पद्धतीने समजवलं? SIR वरती चर्चा चालू होत्या। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विक्रम काकडेंच्या अर्जावर आक्षेप घेतलेला आहे। काकडेंनी महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याचा आरोप करण्यात आलाय। आक्षेप घेतल्याप्रकरणी थोड्याच वेळात निवडणूक निर्णय अधिकारी सुनावणी घेणार आहे। काल जर ॲफिडेव्हिट करून लिहिलेलं असेल, ॲफिडेव्हिटचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे की ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं असेल की मी कुठलाही आज म्हणजे माझे सगळे ड्यूज क्लिअर आहेत, तर आज त्यांना परत संधी असते का छाननीमध्ये? हा प्रश्न हे एखाद्या मला असं वाटतं तज्ज्ञालाच विचारायला लागेल, कारण का मग त्या ॲफिडेव्हिटला काय महत्त्वच नाही आहे। दरवेळीच कोणी कुठलाही फॉर्म भरेल आणि छाननीमध्ये त्याला करेक्शन करता येईल। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो गांभीर्याने, मला काही व्यक्तीचा प्रश्न नाही आहे, हा व्यवस्थेचा प्रश्न। दरम्यान महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। खासदार सुनील तटकरेंनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीबाबत दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। बंडखोरी मोडून काढत निवडणूक सुरळीत पार पाडण्याचे प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहेत आणि या बंडखोरांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे। माघार न घेतल्यास बंडखोरांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात येणार आहे। आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोर जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत। संदीप, सर, प्रामुख्यानं रायगडच्या जागेसाठीच तटकरेंना अडचण होती, मात्र अखेर अनिकेत तटकरे यांचा काल अर्ज दाखल केलेला आहे। सगळे वरिष्ठ नेते महायुतीतले त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळं आभार मानण्यासाठी देखील रवींद्र चव्हाण यांचे तटकरे त्या ठिकाणी पोचले होते। मात्र दुसरं महत्त्वाचं, महायुतीत जी बंडखोरी झाली आहे त्याच्याबद्दल महत्त्वाची चर्चा झाली आहे। ज्या ठिकाणी भाजपची जागा आहे किंवा भाजपचा उमेदवार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीची काही बंडखोर आहेत आणि ज्या राष्ट्रवादीचे जिथं उमेदवार असतील तिथं काही अपक्ष म्हणून देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरल्याची माहिती समजते आणि त्यामुळेच ही महत्त्वाची चर्चा होती। भरत गोगावले यांनी थेट अनिकेत तटकरे यांना फोन केल्याची जी माहिती आहे ती देखील तटकरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर दिली आहे। त्यामुळे रायगड आता क्लिअर झालेला आहे। दुसरीकडे पुण्यातलं काही वेळापूर्वी टिंगरे कदाचित अर्ज माघार घेऊ शकतात, तसा त्यांना पक्ष आदेश दिला जाऊ शकतो, त्यामुळे पुण्याचंही क्लिअर होईल। मात्र इतर ठिकाणी ज्या ठिकाणी 17 जागा आहेत आणि त्यातल्या जवळपास 7 ते 8 ठिकाणी बंडखोरी जी आहे ती झाली आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये या बंडखोरांना शमवणं एक मोठं आव्हान जे आहे ते राजकीय पक्षांनी सगळ्या मोठ्या नेत्यांसमोर असणार आहे आणि त्या संदर्भातच तटकरे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांचीही चर्चा झालेली आहे। प्रसन्न सर, धन्यवाद संदीप। आपण या घडामोडींकडे लक्ष ठेवून असूया। तुर्तास धन्यवाद।